आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. कर्जमाफीतील राज्य शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत श्रीगोंद्यात सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटना एकत्र आल्यात. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीत सरसकट कर्जमाफीची मागणी करत आंदोलनाची दिशा ठरवली गेली आहे. त्यानुसार 19 जूनला कोळगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको, तर 22 जूनला तहसील समोर भव्य निषेध आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफीची घोषणा केली आहे हे अत्यंत निराशाजनक आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. याच्यामधून कोणत्याही गटातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही हे याच्यातून स्पष्ट दिसतंय. सरकारने ज्यावेळेला ही मंडळी सत्तेत येणार होती निवडणुकीमध्ये, यांनी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू अशी आश्वासनं दिल्यामुळे जे शेतकरी भरणार होते तेही थकीत झाले आणि त्याच्यामुळं हा बोजा आता वाढलेला आहे आणि सरकारच्या आता जीवावरती आले ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची. एकूणच काय तर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना जितक्या जास्त लुटता येईल तेवढं लुटतं आणि ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकार आपला हात आखडता घेते. मुळात शेतकरी कर्जबाजारी का होतो तर सरकार शेतकऱ्यांवरती जो अन्याय करतं, आमच्या कांद्याला भाव मिळायला लागले की निर्यात बंदी करतं, बाहेरून आयात करतं, सोयाबीनच्या तेलाची आयात होती, सोयाबीनची आयात होतीये, पुन्हा कापसाची आयात होतीये, गव्हावरती यांनी निर्यात बंदी लावली, आता साखरेवरती निर्यात बंदी लावली. आम्ही कर्ज फेडायचं कसं हा खरा प्रश्न निर्माण होतो. शेतकरी सरकारचं कर्ज देणे लागतच नाही. शेतकऱ्यांचं सरकारवरती कर्ज आहे हे आकडेवारीनिशी सिद्ध झालेलं आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये चळवळ सुरू झालेली आहे. 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि 15 तारखेला या ठिकाणी सर्वपक्षीय जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांची एक प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली. त्या बैठकीला किमान 70 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि आमचा आजचा हा निर्णय पुढच्या या असणाऱ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नावर सगळ्यांनी सामुदायिक लढाई लढायची. सरकारच्या विरोधात आज ठिकाणी जे सरकारच्या विरोधात आज लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही सोमवारी त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आमचा आता आयर्नवरचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी आहे, ती सरसकट व्हावी हा मुद्दा त्यातमध्ये असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी कोळगावला 19ला रस्ता रोको करणार आहेत. खरं तर कोळगावचीच लोक रस्ता रोको करणार होतात. नलगे आपले हेमंतराव नलगे सर आणि आमचे डुबल नितीन अण्णा डुबल आणि तिकडं चिखलीचे बाबा महाराज झेंडे हे सगळेजण एकत्र येऊन करणार होते. आम्ही त्यांना विनंती केली आणि व्यापक स्वरूपाचा आम्ही 19 तारखेला ह्या कर्जमाफीच्या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या प्रश्नासाठी रस्ता रोको करणार आहोत. आणि त्याच रस्ता रोकोच्या नंतर आमची घोषणा आहे की श्रीगोंद्याला एक मोठा मोर्चा एसटी स्टँड पासून ते कचेरीवर नेणार आहोत आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, मग ते वीज असेल, पाणी असेल, कर्जमाफी असेल किंवा जे प्रश्न आता सध्या गरजेचे आहेत लोकांना भेडसावतात आणि या सरकारला जाब विचारणाऱ्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सगळ्याच नेतृत्व एकत्र केले आणि सगळे नेते आम्ही एकत्रित येऊन ही लढाई लढणार आहोत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजुटीनं लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला गेलाय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा,
नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.